तर मित्रांनो, दुपारची वेळ 1:15चा टाइम झाला. तुम्हाला व्लॉग मध्ये सगळं पुढे सांगतोच. तर सर्वात पहिले आपण गाडीत बसून घेऊ. तर मित्रांनो, सध्या आपण निघलेलो आहे. तर आपण आता चाललोय पनवेलला. काही गेस्ट आहेत आपल्या आज येणार घरी, तो त्यांना पिकअप करायला चाललोय. सो आज बरेचसे काम आहेत आपल्याला. एडिटिंग पण बाकी आहे आपण, कारण बरेचसे आपले मंडळी एडिटिंग बघणारीच आहे. तर एडिटिंगचं काम पण आहे, तर फटाफट जाऊन त्यांना पिक करायचं आहे. आता माहित नाही किती टाइम जाणार आहे, तर ब्लॉग मध्ये बघूच आपण. सो सगळ्यात पहिले आपल्याला जायचं फ्युल अपला. तर जाऊन फटाफट फ्युल अप करू. तर मित्रांनो, फ्युल पंपला आलो, फ्युल अप करून घेऊ. CNG भरायला चालू झालंय आता. सो बघू पुढे ब्लॉग मध्ये काय काय होतं. शाळेतले गंभीर आहे, गरम एवढं भयानक होते ना. आता आंघोळ करून बाहेर पडलो आता. एवढ्या बेकार गरम होते, असं पूर्ण अंगाची लाई झाली गावात. तर आता घरून निघून ऑलमोस्ट 1 तास झालाय. आमचं डेस्टिनेशन फक्त 35 किलोमीटरचं आहे आणि एवढी बेकार ट्रॅफिक आहे. आत्ताशी का आम्ही फक्त किती किलोमीटर आलो असतो, 15 किलोमीटर फक्त आम्ही कव्हर केलेत, आणि ते पण 1 तासामध्ये. त्यात पण अजून पण ट्रॅफिक आहे. पुढे बेकार गरम होते, त्याच्यात AC फुल असून सगळ्या माणसाला घाम येतोय. सो आता माहित नाही अजून किती वेळ लागतोय, कारण जाम ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो, तुम्ही सीन चेक करू शकता की काय भारी व्ह्यू इथं. तसं एवढं काय इथं MIDC सगळी, बट रोडचं सीन बघा काय भारी बघा. म्हणजे तुम्ही ट्रॅफिक बघा, हा व्ह्यू बोलतोय तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं? 1 तास झाला आम्ही याला पकडलोय बाबा. बघून बघून गाडी 10 आणि 15च्या वर निघत नाही. काय सांगावं. तर मित्रांनो, सध्या आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला. इथं समोरच आहे आपली कळंबोळीची सर्कल पॉइंट, जिथं की बस येणार आहे आपली. तर सध्या फक्त आम्हाला काय नाही करायचंय, वेटिंग करून बघतोय आता सध्या की किती वेळ लागतोय. कारण आताशी बस जी ती पुणे क्रॉस केली तिने, तर टाइम तर मजबूत लागणार आहे. तर तोपर्यंत काय ना, आता वेट करावं लागेल बसून. बघू काय विषय होतो आता. तर मित्रांनो, बसून बसून जाम पकलो राव. 2 तास झाले एकाच जागा बसलो. गरमीने एवढं बेकार हालत खराब केली ना, तर म्हणलं जरा जाऊ द्या, उंच गुंडकून येतो. आता आम्ही कुठं आलोय नेमकं मला पण काय माहित नाही. फिरतोय, गेस्ट येत नाही तोपर्यंत हेच करणे. तसं आमचं चुकलं असं की आम्ही जरा लवकरच आलो नाही का, कारण आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा माहित नव्हती आणि माहित नव्हतं की ट्रॅफिक वगैरे लागल काय वगैरे. म्हणून जरा लवकरच निघलेलो घरून. पण अपेक्षेपेक्षा जास्तच लवकर पोहोचलो. तर काय हरकत नाही, बघू आता. बसायचं बोंबलं आता या रस्त्याने, कुठं बनून जायचं मस्त पैकी. काय करणार ना अजून आयुष्यात, फिरत राहायचं. आता तेच आलं का माहिती. मस्करीचा विषय नाही. जिथून आलोय तिथून परत जाऊ. जरा थंड पाणी वगैरे घेतलं मस्त पैकी, पाणी पिलो आता. तर थोडं बसतो, थोडं व्हिडिओ एडिट वगैरे करत बसतो आता, कारण दुसरं तर काय काम नाहीच इथं. सो तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, तर हा जो रस्ता आहे तो मुंबई सातारा पुणे एक्सप्रेस हायवे. इथून गाडी खाली उतरणार आहे आणि तिकडं पुढे एक मॅकडी आहे. सो तिथं गाडी थांबत. आता हे इकडं काय आहे सगळं तर मला काय माहित नाही. तर काहीतरी लिहिलंय, जवाहर कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल. बघू. अरे काका, कुठं तुम्ही ब्लॉग मध्ये घुसायला लागले काय तुम्ही. तर या लेनला आपली गाडी उभं आहे पुढं. तर बघू अजून किती वेळ लागतो. आता बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला बरेचसे आवाज येत असतील, तर त्याला अवॉइड करा जरा, कारण ते आपण काय काढू नाही शकणार सध्या, कारण सगळा आवाज त्यांचा जागा. मी माझा आवाज कुठून काढू. त्याला मस्करीचा विषयला
जाऊ गाडी बशी, बसू, थोडा वेळ घालू, येत आपल्या गेस्ट पण येतील, जाऊ घरी. आज जरा उशीर होईल आपल्याला घरी जायला, कारण आता 4:45 वाजायला आलेत. 5 वाजायला फक्त 10 मिनिटं राहिलेत आणि अजून काय यायचा पत्ता नाही. सो जाऊ द्या, बघू, फिरत बसू. तर मित्रांनो, आता टाइम खूप जास्त झालाय, तसा 6:30 वाजायला आले. तुम्हाला मी पहिले एरिया दाखवतो जिथं मी थांबलेलो आहे. मला आता कमीत कमी इथं 4 ते 4.5 तास झालेत. मी इथं वाट बघतोय. तर तुम्हाला पहिले ना साईडचा व्ह्यू दाखवतो. या पूर्ण मेगा हायवे आपला पुण्याचा, इथं मुंबई सातारा हायवे तुम्हाला माहितीच असेल बऱ्याचशा लोकांना. तर आता लवकरात लवकर गेस्टला पिक करू आणि जाऊ घरी. आता मी थोडं जोरात बोलतोय कारण तुम्हाला इथं आवाज नाही ना, मी हळू बोललो तर सगळ्या गाड्यांचा आवाज तुम्हाला असते. सो लवकरात लवकर आता गेस्टला पिकअप करू, घरी जाऊ आणि एंड करू आपल्या व्लॉगला. तसं अजून व्लॉग पुढे कंटिन्यू करा. आय होप तुम्ही लोकांनी अजून पण व्लॉग कंटिन्यू केला असेल, तुम्हाला मजा येत असेल, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण माझं पण मोटिवेशन वाढतं. आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो आता गेस्ट आले की त्यांना पिकअप करू आणि जाऊ घरी. तर मित्रांनो, फायनली घरी पोचलोय. आता मला काय शूट करायला जमलं नाही कारण गेस्ट वगैरे होते. सो आता जाम जमलोय. आता काय एवढी ताकद नाही राहिली व्लॉग वगैरे बनवायची. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लवकरच जाऊन लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि खाली दिलेलं बेल आयकॉनला सक्कट चालू करा, कारण प्रत्येक व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, तर तुम्हाला कळेल की तुमच्या भावाचा व्हिडिओ आलाय. तर मित्रांनो, आता काहीच नाही करणार. आता मस्त आहे की रेस्ट करतो, थोडं फ्रेश वगैरे होतो. अवतार बघू शकता भाई, बेकार दिसतोय नाही का. तर चला, थोडी गडबडीत बोलतोय कारण जस्ट आले, व्लॉग इन करायचं विसरलेलो. तर फटाफट जावा, चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला पण सुद्धा लाईक करा. 100 लाईक्सचा आपला एम आहे. लवकरच आपला तो व्हिडिओ सुद्धा आउट होईल. सो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन जोशमध्ये. तोपर्यंत